तर आज आम्हाला सुष्मिता ताईमुळे गोविंद दंडे सन्स येथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. प्रिटी वुमन्स ग्रुपच्या जेवढ्या काही महिला आहेत, जेवढा काही आमचा किटी पार्टीचा ग्रुप आहे, तर त्या सगळ्यांनाच. तर गोविंद दंडे सन्सचे जवळपास खूप मोठं शोरूम आहे जे नाशिक रोडला आहे, तर मेन हायवेला लागूनच आहे. तर तिथे ऑलरेडी सगळ्या जणी जमलेला आहोत आम्ही आत्ता आणि बस एंट्री केलेली आहे गोविंद दंडे सन्स यांच्या शोरूममध्ये. अतिशय भव्य दिव्य असं मोठं शोरूम आहे. पारंपरिक दागिन्यांपासून तर अगदी आत्ताच्या लेटेस्ट जी डिझाईन्स चालू आहेत असे सगळ्या प्रकारचे दागिने तिथे अवेलेबल आहेत. प्रत्येक दागिन्यांच्या याच्यासाठी एक 3 मजली जे आहे ते दालन जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक मजल्यावर जाऊन तिथले सगळे दागिने तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणजे इमिटेशन ज्वेलरी बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जे आहे डायमंड्स आहेत. प्रत्येक याच्यासाठी एक वेगवेगळं दालन अवेलेबल आहे. आणि इकडे सगळ्या जणी ज्या आहेत त्या परचेस करायला लागलेल्या होत्या. काही जणी शॉपिंग करत होत्या, काही जणी बसलेल्या होत्या. गर्दी खूप झालेली होती सगळ्या जणींची, त्याच्यामुळे मग सगळ्याच एकसाथ काउंटरवर तर थांबू शकत नव्हत्या. त्याच्यामुळे काही जणी बसलेल्या होत्या, काही जणी परचेस करत होत्या आणि काही जणी आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो म्हणून एकमेकांशी थोडं गप्पा वगैरे मारण्याचं आमचं काम चालू होतं. आणि अतिशय भव्य दिवस खूप मोठं शोरूम आहे आणि म्हणजे फर्स्ट टाईम आपल्याला एवढ्या मोठ्या शोरूममध्ये सगळ्या दागिने बघायला मिळत आहे. सगळ्या प्रकारचे दागिने मिळत आहे. 1 ग्रॅमपासून तर अगदी डायमंड, रिअल डायमंडपर्यंतचे सगळे दागिने इथे अवेलेबल होते आणि सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज अवेलेबल झालेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे गोविंद दंडे सन्स यांचा जो शोरूममध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला बघायला मिळाली ती होती त्यांची स्पेशालिटी म्हणजे पारंपरिक जे दागिने होते, जे आपल्या पूर्वजांनी वापरलेले दागिने असतील किंवा ते जेव्हा त्या चांदीचे सोन्याचे जे दागिने वापरत होते ते सगळे दागिने आम्हाला इथे बघायला मिळाले. तर प्लीज हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बघा. आम्हीही खूप एन्जॉय केलं, तसंच आमच्यासोबत कंटिन्यू तुम्हीही आमच्यासोबत हा ब्लॉग एन्जॉय करा. आणि इकडे सगळ्यात खाली त्यांच्याकडे जे आहे ना, एक खूप छान असं एक शोरूम बनवलेला आहे त्यांनी, जो अख्खे आपला पारंपरिक जे दागिने असतात, जे आपल्या पूर्वजांचे दागिने होते, तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ते सगळे दागिने आम्हाला बघायला मिळाले. जे इतके हेवी आणि इतके सुंदर असे दागिने होते. त्या काळातही इतकं छान डिझाईन केले जायचे. त्या काळात दागिने कसे बनवले जायचे म्हणजे खरं तर तेव्हा एवढे इक्विपमेंट्स नव्हते किंवा एवढ्या मशिनरी अवेलेबल नव्हत्या, तरीसुद्धा इतके सुंदर आणि छान डिझाईन्समध्ये दागिने बनवले जायचे. जसं की अत्तरदाणी होतं, त्याच्यानंतर धूपदाणी होतं, त्याच्यानंतर जे आत्ता आपण वापरतो ना की एक कॅन्डल होल्डर वगैरे जे आपण म्हणतो, ते सगळे दागिने इथे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, जी की आपल्याला कदाचित असं बघायला तर मिळणार नाहीत. पण आमचं खरं म्हणजे आमचं सौभाग्यच म्हणता येईल ते सुष्मिता ताईमुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतात आम्हाला. तर इथे सगळे दागिने जे आहेत ते अशा पद्धतीने केलेले होते आणि दागिने मेकिंग कशी व्हायची किंवा कसे बनवले जायचे याची एक व्हिडिओ क्लिप आम्हाला त्या एक रूम होता तिथे प्रोजेक्टरनी पूर्ण आम्हाला तो दाखवण्यात आला. त्याच्याबद्दल माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद त्यांचे की त्यांनी आम्हाला एवढी माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला थोडंसं स्नॅक्स वगैरे दिला खायला. अत्यंत छान असं आदरात इथे गेलं. सगळ्या बायकांना त्यांनी हळदी कुंकू दिलं आणि त्यांच्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट म्हणजे नथ जी आहे ती प्रत्येक स्त्रीला, आम्ही आलेल्या जेवढ्या लेडीज होतो किटी पार्टी ग्रुपच्या तेवढ्या सगळ्यांना त्यांच्याकडून आम्हाला गिफ्टही मिळालं. अतिशय खूप चांगल्या चांगल्या त्यांच्याकडे स्पर्धा ठेवल्या जातात. त्याच्यानंतर बक्षिसांचा कार्यक्रमही ठेवला जातो. वाढदिवस असतील तर त्या वाढदिवसाच्या दिवशी स्पेशल ऑफर ठेवली जाते. तुम्हाला रिमाइंडर करून दिलं जातं तुमच्या बड्डेच्या दिवशी की तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर दिली जाते, जेणेकरून तिथे तुम्ही खरेदी करू शकतात. आणि अतिशय सुंदर असं दालन आहे. खूप प्रचंड मोठं आणि खूप छान असं दालन आहे. स्टाफ जो आहे तो अतिशय छान आहे. खूप म्हणजे हेल्पफुल आहे. सगळ्या गोष्टी अगदी हसतमुखाने त्या सांगत असतात. कुठलाही कंटाळा नाही आहे स्टाफला. अगदी मनसोक्तरित्या ते आमच्यासोबत पूर्ण दालन जे आहे ते दाखवलं. त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी, जी माहिती आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हती की दागिने कसे बनायचे, पूर्वीचे काळीचे दागिने कसे
होते. म्हणजे खूप कमी असतील की ज्यांनी ते पूर्वीच्या काळाचे दागिने आता त्यांच्या आजी पणजींचे बघितलेले असतील, पण वर्षानुवर्षाचे जे दागिने आहेत ते त्यांना आपल्याला इथे बघायला मिळाले. हे खरंच खूप सुंदर आणि खूप चांगला अनुभव होता आमचा. आतून वेळ काढून नटून थटून प्रिटी वुमन आल्या आज गोविंद दंडे सण यांच्या दालनात. दागिन्यांसोबत बघितला दागिन्यांचा प्रवास आणि त्या प्रवासासोबत बघितले मूल्य आणि विजन. हे आम्हास आवडले मनापासून फार आणि याचे श्रेय जाते गोविंद दंडे सण आणि सुष्मिता यांना, म्हणून यांचे मनापासून आभार. आभार. आनंद घेतला, कोणी खरेदीचा आनंद घेतला. त्या म्हणजे आपण फक्त आणि फक्त मयुरी मॅडममुळे आपण हा सगळा प्रवास दागिन्यांचा म्हणा किंवा आपला आज इथे येण्याचा हे सगळा योग मयुरी मॅडममुळे आपल्याला आज मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून प्रिटी वुमन ग्रुपतर्फे मनापासून पण आभार. आज सुष्मिता मॅडम इथे आल्यात, त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या एवढ्या सगळ्या लेडीज आज त्यांचा वेळात वेळ काढून आलात. मला खूप छान वाटलं. सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहेत. मला असं वाटतं की मला नवीन मैत्रिणी मिळालेल्या आहेत. तर ह्या निमित्ताने तुम्ही दंडेंकडे नेहमी येत राहा. कधी तुम्हाला वाटलं काही स्पर्धा वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या, विषय योजनेमध्ये भाग घ्या. सगळ्यांना माझ्या गोविंद दंडे संस्कृती इथे आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू लवकरच नवीन कार्यक्रमात. मॅडमचं पण थोडंसं घ्या. येस सुप्रिया पण ये ना.